तर स्टुडंट, आज आपण 7th स्टँडर्डचा सायन्स हा सब्जेक्ट बघणार आहोत. त्यातला 5th चॅप्टर आहे फूड सेफ्टी, म्हणजेच अन्न पदार्थांची सुरक्षा. आणि या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे जे चॅप्टर 1st टू चॅप्टर 4th याही चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. सो चला, आपला या एक्सरसाइजमधला क्वेश्चन फर्स्ट काय आहे हे आपण बघूयात. So the question first is complete the following statements by using the correct option from those given below. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. इरॅडिएशन, डिहायड्रेशन, पाश्चरायझेशन, नॅचरल अँड केमिकल. सो हे त्यांनी दिलेले वर्ड्स आहेत. राईट. सो इन दॅट क्वेश्चन ए, ड्राईंग द फूड ग्रेन्स फ्रॉम फार्म्स अंडर द हॉट सन इज कॉल्ड. तर त्याला काय म्हटलं जातं? डिहायड्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच निर्जलीकरण, म्हणजे त्यातलं पाण्याचे जे काही कंटेंट्स आहेत हे सगळे काढून टाकणे याला निर्जलीकरण, डिहायड्रेशन असं म्हणतात. देन बी, मटेरियल्स लाईक मिल्क आर instantly cooled after heating up to a certain high temperature. This method of food preservation is called. आन्सर आहे पाश्चरायझेशन. तर दुधासारखे काही पदार्थ असतात, हे आपण एकदम हाय टेम्परेचरला उकळवतो आणि इन्स्टंटली ते थंड करतो. तर ही जी प्रोसेस आहे फूड प्रिझर्वेशनची याला काय म्हटलं जातं? आणि त्याचा आन्सर आहे पाश्चरायझेशन, पाश्चरीकरण. Then C question, salt is a type of a food preservative. मीठ हे नैसर्गिक फूड प्रिझर्वेटिव्ह आहे. इथे येणार नॅचरल. ओके. नेक्स्ट इज द डी, विनेगर इज अ टाइप ऑफ अ फूड प्रिझर्वेटिव्ह. तर विनेगर इज अ chemical type of a food preservative. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आमच्यापर्यंत कळवा. लेट्स सी द सेकंड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. तर खालील प्रश्नांची उत्तरं आपल्या भाषेमध्ये द्यायला सांगितलेली आहेत. ओके. इन दॅट क्वेश्चन ए, हाऊ इज मिल्क पाश्चराइज्ड. दुधाचं पाश्चरीकरण कसं केलं जातं? स्टुडंट, सी द आन्सर. बॉईल द मिल्क ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. दूध हे 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत उकळायचं आहे. कालावधी किती दिलेला आहे? 15 मिनिटापर्यंत. अँड कूल इट क्विकली, तर ते लगेचच थंड करायचं आहे. दिस डिस्ट्रॉईज द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड इट कॅन रिमेन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. तर ही प्रक्रिया केल्यामुळे त्याच्यातले जे सूक्ष्म जंतू आहेत हे मरतात आणि ते जे दूध आहे हे जास्त काळापर्यंत टिकतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड पाश्चरायझेशन ऑफ अ मिल्क. चलो देखते हैं बी क्वेश्चन. Why should we not consume adulterated food materials? Adulterated म्हणजेच काय? तर भेसळ केलेले अन्नपदार्थ आपण का खात नाही? ओके. अँड द आन्सर, डिफरंट टाइप ऑफ adulterants affect our health इन अ डिफरंट वे. तर वेगवेगळे भेसळीचे जे पदार्थ आहेत हे जर आपल्या शरीरामध्ये गेले तर त्याचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो. सम ॲडल्टरंट्स कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट,
म्हणजे पोटाशी रिलेटेड तक्रारी चालू होतात. ऑर पॉइझनिंग म्हणजेच आपल्याला त्याचं काय होतं, फूड पॉइझनिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीने होतं. वाईल सम मे अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ सम ऑर्गन्स इफ कन्झ्युम्ड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाईम ऑर इवन अ कॉज कॅन्सर. तर असे भेसळ केलेले पदार्थ आपण खाल्ले तर त्याचं इतर आपल्या शरीरामधले जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा त्याचा अफेक्ट होतो. आणि जर खूप जास्त पिरियडसाठी असं भेसळ केलेले पदार्थ आपण खायला लागलो तर त्याच्यामुळं कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून आपण हे असे भेसळ केलेले फूड मटेरियल्स खात नाही. वी नॉट कन्झ्युम्ड अडल्टरेटेड फूड मटेरियल्स. C question. What precautions do your parents take to keep foodstuffs safe? ओके, सो म्हणजेच तुमचे आई वडील तुमचे घरामध्ये जे खाद्यपदार्थ आहे हे सेफ राहण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी कोणती काळजी घेतात? स्टुडंट, से द आन्सर. अशा पद्धतीनं तुम्ही आन्सर द्यायचा आहे. आवर पॅरेंट्स टेक फॉलोइंग केअर टू कीप फूडस्टफ सेफ. पॉईंट फर्स्ट, ड्राईंग ऑफ ग्रेन्स, धान्य जे आहे हे वाळवलं जातं. बॉइलिंग ऑफ मिल्क, सूप अँड करीज फ्रॉम टाईम टू टाईम, दूध असू देत किंवा सूप आहेत किंवा आमटी आपण करीज म्हणतो ते वेळच्या वेळी उकळलं जातं. रेफ्रिजरेशन ऑफ व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क अँड कुक्ड फूड. तर काही व्हेजिटेबल्स असतात, फ्रूट्स असतात, हे आपण रेफ्रिजरेट करून ठेवतो. कॅन्डिंग ऑफ जाम्स, तर जाम तयार करतो. यूज नॅचरल प्रिझर्वेटिव्ह लाईक ऑइल, स्पायसेस, नीम लिव्ज, साल्ट एक्सेट्रा. तर काही नैसर्गिक संरक्षक सुद्धा आहेत, जसे की ऑइल, त्यानंतर काही मसाले आहेत, तसेच कडीलिंबाची पानं आहेत, मीठ आहेत, याचा सुद्धा आपण वापर करतो. अँड यूज केमिकल प्रिझर्वेटिव्ह इन सॉस, केचप्स, पिकल्स, जॅम्स अँड क्वॅशेस. तर काही केमिकल प्रिझर्वेटिव्हचा सुद्धा यूज करतो. Next, D. How does food spoilage occur? Which are the various factors spoiling the food? And C, the answer. Food spoilage is the process in which food deteriorates to the point in which it is not edible to human or its quality of edibility becomes reduced. तर अन्नपदार्थ खराब होणं म्हणजेच काय, तर ते खाण्यायोग्य न राहणं किंवा त्याची जी क्वालिटी आहे ही कमी होत जाणं. अँड द फॉलोइंग आर द फॅक्टर्स फॉर स्पॉइलिंग ऑफ फूड. तर कोणते असे फॅक्टर्स आहेत की जे अन्नपदार्थ खराब करू शकतात? सी, फर्स्ट, बॅक्टेरिया कॉजेस फूड टू स्पॉइल. सूक्ष्मजीवांची वाढ याच्यामुळे अन्न खराब होतं. देन इनकरेक्ट स्टोरेज मे स्पॉइल द फूड. व्यवस्थित हवाबंद न ठेवल्यामुळे किंवा इनकरेक्ट स्टोरेज केल्यामुळे सुद्धा अन्न पदार्थ खराब होतात. इन्फेस्टेशन बाय पेट्स, तर प्राण्यांनी चाटल्यामुळे वगैरे सुद्धा ते अन्नपदार्थ खराब होतात. आणि केमिकल रिएक्शन टेक प्लेस इन फूड अँड इट गेट्स स्पॉइल्ड. तर काही पदार्थांच्या मध्ये केमिकल रिएक्शन्स होतात आणि ते अन्नपदार्थ खराब होतात. Okay, let's see E question. Which methods of food preservation would you use? तर अन्न सुरक्षतेसाठी तुम्ही कुठल्या पद्धतींचा वापर करता? आन्सर, I use the following methods to preserve the food. First, freezing. Second, boiling. Third, salting of pickles. Fourth, drying of grains. And fifth, candying of jams. चला स्टुडंट, थर्ड क्वेश्चन आपण बघूयात. व्हॉट शॅल बी डू? तर आपण काय करू शकतो? ए क्वेश्चन, देअर आर वेंडर्स सेलिंग अनकवर्ड स्वीटमेट्स इन ओपन प्लेस इन अ मार्केट. तर मार्केटमध्ये गोड जे पदार्थ आहेत, स्वीट्स आपण म्हणतो, ते कव्हर न केलेले तसंच तो वेंडर सेल करत आहे. तर अशा वेळेला आपण काय करणार? अँड द आन्सर, वी शुड टेल देम टू सेल द कवर्ड स्वीट्स. तर ते जे गोडाचे पदार्थ आहेत, स्वीट्स आपण म्हणतो, दे सेल विथ द कवर्ड,
because uncovered sweets are harmful to eat because it contains dust, dirt and germs. तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कव्हर नसेल तर ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतं, कारण त्याच्यावरती धूळ, कचरा, सूक्ष्मजीव, माशा वगैरे सर्व बसलेलं असतं, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतं. अँड बायर्स ऑल्सो शुड नॉट परचेस दिस अनकवर्ड स्वीट्स. तसंच घेणाऱ्याने सुद्धा, विकत घेणाऱ्याने सुद्धा असं अनकवर्ड जे स्वीट्स आहेत हे विकत घेऊ नये. बी क्वेश्चन, a पाणीपुरीवाला is serving the पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. तर पाणीपुरीवाला आहे तो त्याच्या अस्वच्छ हाताने तो पाणीपुरी सर्वांना देत आहे. तर अशा वेळी काय करणार? सी आन्सर, वी शुड टेल हिम टू विअर अ ग्लोव्ज बिफोर सर्विंग पाणीपुरी बिकॉज डर्टी हँड्स कंटेन डर्ट अँड जर्म्स विच आर हार्मफुल टू अस. तर त्याला आपण त्याला हँड ग्लोव्ज घालायला लावणार किंवा सांगणार. नेक्स्ट सी, वी हॅव परचेस्ड अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. तर आपण लार्ज क्वांटिटीमध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स खरेदी केले आहे. तर अशा वेळी काय करणार? वी शुड कीप देम इन अ रेफ्रिजरेटर बिकॉज इन अ रेफ्रिजरेटर ड्यू टू द लोअर टेम्परेचर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स डू नॉट स्पॉइल अँड बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर slowed down at a low temperature. तर बघा, आपण जर लार्ज क्वांटिटीमध्ये व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स घेतले तर ते आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवणार, कारण फ्रीजमध्ये टेम्परेचर हे कमी असतं. कमी टेम्परेचरमध्ये त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव वाढण्याचे चान्सेस कमी असतात. तसेच त्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन फ्रूटमध्ये होतात, त्यासुद्धा कमी प्रमाणात होतात किंवा त्याची जी प्रोसेस आहे ही हळूहळू होते. त्यामुळे आपण ते फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करून ठेवणार. Okay. D, we need to protect foodstuffs from pests like rats, cockroaches, world lizard, etc. आपल्या घरातील जे अन्नपदार्थ आहेत हे उंदीर, झुरळ आणि पाली यांच्यापासून सुरक्षित ठेवलं पाहिजे. And the answer, if we do not protect foodstuffs from pests like rats, cockroaches, wall lizards, etc., then the food get spoiled by them and germs carried by them enters into the food. जर आपण आपला अन्नपदार्थ या पेट्सपासून म्हणजेच उंदीर, झुरळ यांच्यापासून जर वाचवलं नाही तर त्यांच्यावरती जे जर्म्स असतात हे आपल्या अन्नामध्ये मिसळले जातात आणि आपलं अन्न खराब होतं. सेकंड, इफ वी ईट दिस फूड देन वी मे गेट फूड पॉयझनिंग. आणि असं अन्न जर आपण कन्झ्युम केलं तर आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं. वी फॉल सिक, सो वी नीड टू प्रोटेक्ट फूड स्टफ्स फ्रॉम पेट्स लाईक रॅट, कॉक्रोचेस अँड वॉल लिझार्ड. आणि आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे असे आपले जे अन्नपदार्थ आहेत हे उंदीर आणि झुरळांच्या पासून व्यवस्थित प्रोटेक्टेड ठेवलं पाहिजे. Okay, student, next is the fourth question. Find the odd man out. In that A, salt, vinegar, citric acid, sodium benzoate. तर यातला हे बाकीचे सगळे जे आहेत हे कसे आहेत? केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत आणि साल्ट हा जो आहे हा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. बी, लाखी डाल, ब्रिक डस्ट, मेंथाइल येल्लो अँड टर्मरिक पावडर. तर यातला वेगळा येणार टर्मरिक पावडर, कारण बाकी हे जे सगळं आहे हे भेसळ, अन्नपदार्थामध्ये भेसळ केले जाणारे पदार्थ आहेत. सी, बनाना, ॲपल, गुआवा अँड आल्मंड. तर यातलं येणार आल्मंड हे वेगळे येणार, कारण हे सगळे बाकीचे आहेत हे काय आहेत? फ्रूट्स आहेत आणि हा एक जो आहे ड्राय फ्रूट आहे. डी, स्टोरिंग
फ्रीझिंग, सेटलिंग अँड ड्राईंग. तर यातला वेगळा येणार स्टोरिंग. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आमच्यापर्यंत कळवा. 5वा, कंप्लीट द बिलो चार्ट बिलो. सो हा आहे आपला चार्ट जो त्यांनी कंप्लीट करायला सांगितलेला आहे, फूड स्टॉप अँड अडल्टेरंट. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा फूड स्टॉप आणि याच्यामध्ये मेटॅनेल येल्लो, ब्लॅक पेपर, त्यानंतर आयर्न फिलिंग आणि हनी. तर यातल्या कोणत्या पदार्थामध्ये कोणती भेसळ केली जाते हे बघा. टर्मरिक पावडरमध्ये म्हणजे हळद पावडरमध्ये मेटॅनिल येल्लो हे भेसळ केली जातं. ब्लॅक पेपर म्हणजे मिरी, याच्यामध्ये ड्राईड पपया सीड्स हे भेसळ केलं जातं. रव्यामध्ये लोह कीस हे भेसळ केलं जातं आणि मधामध्ये शुगर, वॉटर अँड जॅगरी. तर मधामध्ये साखर, पाणी आणि गूळ हे मिक्स केलं जातं किंवा भेसळ केलं जातं. नेक्स्ट 6th क्वेश्चन, एक्सप्लेन व्हाय दिस हॅपन्स अँड सजेस्ट पॉसिबल रेमेडीज. ए, qualitative wastage of a food. Answer, qualitative wastage of food happens due to wrong methods of protecting food, excessive use of food preservatives, overcooking, washing the vegetables after cutting them, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required to transport food from one producer to consumers are some of the reasons of qualitative wastage of food. हे आहेत त्याचे कॉजेस आणि त्याच्यावरती काय रेमेडी आपण करू शकतो. पॉसिबल रेमेडीज. फर्स्ट, अवॉइड ओव्हर कुकिंग ऑफ फूड. देन स्टोअर ग्रेन्स अँड अदर perishable foodstuff like vegetables, fruits, milk, etc. using proper methods. And third, wash fruits and vegetables before cutting it. Next, B, the cooked rice is underdone. तर भात हा थोडासा कच्चा राहिलेला आहे. तर त्याचं काय कारण बघा. समटाइम्स इन हरी इफ वी कुक द राईस इट इज अंडरडन. तर तो कच्चा राहतो. तर त्यावेळेला पॉसिबल रेमेडीज आपण काय करू शकतो. यूज प्रॉपर प्रेशर कुकर टू कुक द राईस. तर चांगल्या प्रकारचा प्रेशर कुकर आपण त्यासाठी यूज करू शकतो. सी, द व्हीट दॅट वॉज बॉट इज अ बिट मॉइस्ट. तर बाजारातून जे आपण गहू आणलेले आहेत हे थोडेसे ओलसर वाटत आहेत. ओके, तर त्यावरती आपण काय करू शकतो. आन्सर, समटाइम्स ड्यू टू सडन रेन व्हीट गेट्स अ बिट मॉइस्ट. तर अचानक पावसामुळे ते ओले राहू शकतात. तर त्याच्यावरची रेमेडीज बघा. डू नॉट स्टोअर द मॉइस्ट व्हीट. तर असे गहू आपण स्टोअर करून चालत नाही. इट गेट स्पॉइल्ड ड्यू टू द फंगस. सो फर्स्ट sun dry it and then store in a clean and dry container to avoid microbial growth. तर असे गहू डायरेक्टली मॉइस्ट ओलसर गहू आहेत ते स्टोअर न करता आपण ते व्यवस्थित सूर्यप्रकाशामध्ये वाळवून स्वच्छ आणि कोरड्या कंटेनरमध्ये स्टोअर केले पाहिजेत. डी, द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सोअर अँड स्लाइटली बिटर. तर दह्याची चव ही बिघडलेली आहे किंवा थोडीशी कडवट लागत आहे. आन्सर, द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सोअर स्लाइटली बिटर मीन्स इट इज अ स्पॉइल्ड. तर ते दही खराब झालेले आहे. दिस हॅपन्स इफ इट इज नॉट केप्ट इन द रेफ्रिजरेटर. फार काळ ते बाहेर ठेवल्यामुळे तसं होतं. पॉसिबल रेमेडीज, ऑलवेज कीप द योगर्ट इन अ रेफ्रिजरेटर टू अवॉइड बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल्स. तर नेहमी जे दही आहे हे फ्रीजमध्ये ठेवावे. ई, कट फ्रूट्स टर्नड ब्लॅक.
फळं जी कापून ठेवलेली आहेत त्यांचा कलर काळा पडतो किंवा ते काळसर पडतात. अँड सी द आन्सर. फ्रूट कंटेन्स अन एन्झाईम कॉल्ड पॉलिफेथनॉल, डायऑक्सिडेज और टायरोसिनेसेस दॅट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. तर त्यांच्यामध्ये 2 एन्झाईम्स असतात, ते ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होतं. द ऑक्सिडेशन रिॲक्शन बेसिकली फॉर्म्स अ सॉर्ट ऑफ रस्ट ऑन द सरफेस ऑफ फ्रूट्स सो इट टर्न्स ब्लॅक. सो ऑक्सिजनची जी रिॲक्शन आहे ही जी फळं कापलेली आहेत त्याच्या फर्स्ट लेअरवरती किंवा त्यांच्या सरफेसवरती होते, त्यामुळे तो लेअर किंवा तो जो भाग आहे हा काळसर पडतो, कापलेला भाग काळसर पडतो. आणि त्याच्यावरती पॉसिबल रेमेडीज आहे. कोट द फ्रूट्स विथ शुगर सिरप. तर त्याचा जो कापलेला भाग आहे त्याच्यावरती आपण शुगर सिरप कोटिंग करू शकतो. ॲड लेमन ज्यूस ऑन फ्रूट्स. And next is the 7th question is the last question of this exercise. Give reasons. First, food remains safe at 5 degree Celsius. अन्नपदार्थ 5 डिग्री सेल्सिअसला सुरक्षित राहतात. Answer. Food remains safe at 5 degree Celsius because at 5 degree Celsius microorganisms stop growing. तर या तापमानाला जे सूक्ष्मजीव आहेत यांची वाढ होत नाही, त्यामुळे आपलं अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. Second, nowadays food is served in buffet style during large gatherings. तर सध्या जे मोठमोठे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये अन्न हे बुफे पद्धतीने वाढलं जातं. Answer. Nowadays food is served buffet style during large gathering because due to the buffet style quantitative wastage of food can be avoided as people take only as much as they could eat. तर या स्टाईलमुळे बुफे पद्धतीमुळे लोकांना जेवढं हवं आहे तेवढंच ते अन्न घेतात आणि त्यामुळे वेस्टेज ऑफ फूड हे कमी होतं. सो चला स्टुडंट, याच बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत कळवा. थँक्यू. बाय बाय.